6 महिन्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाण होणार असे खोटे आश्वासन देऊन स्थानिकांची साथ मिळवण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारने पारित केला होता. मात्र या घडामोडीला 2 वर्षाचा कालावधी होऊनही त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. विमानतळाचे नामकरण कधी होणार, नेमके कोणाचे नाव लागणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. दिवा पाटील यांच्या नावासाठी स्थानिक नागरिक एकवटून लाखोच्या संख्येने मोर्चे, निदर्शने तसेच आंदोलने केल्यानंतर शासनास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाने स्वतंत्र ठराव करावा लागला होता. मात्र नामकरणाबाबत शासन स्तरावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल व उरणमधील स्थानिक मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव मिळावे यासाठीचा लढा पुन्हा आक्रमक करण्याचा विचार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. मागील 2 वर्षापासून पनवेल व उरण येथील विविध राजकीय पक्ष स्थानिक प्रकल्पग्रस्त या लढ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने या विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव जाहीर न केल्याने प्रकल्पग्रस्तांच्या मनात खदखद आहे. दिवा पाटील यांची 24 जूनला पुण्यतिथी आहे. राज्य सरकारने दिवा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. मात्र 2 वर्षे झाले त्यावर कोणताही निर्णय सरकारने दिला नाही. त्यानंतरच उल्वे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य प्रचार सभा झाली. त्या सभेत देखील नरेंद्र मोदींनी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये अधिक नाराजी निर्माण झाली आहे. त्यानंतरच लोकसभेच्या निवडणुकीसाठी खारघर येथील प्रचार सभेत 7 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दिवा पाटील यांचेच नाव दिले जाईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा स्थानिकांची साथ मिळवण्याचा प्रयत्न केला. विमानतळाच्या नामकरणासोबतच स्थानिक प्रकल्पग्रस्तांना या विमानतळामध्ये कोणत्या नोकऱ्या मिळणार याबाबत सिडको महामंडळाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने विमानतळाच्या नामकरणासोबतच रोजगारासाठी या कृती समितीने पुढाकार घेण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुका होऊन पुन्हा एकदा रविवार दिनांक 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले. त्यामुळे आता तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव लागणार का असा सवाल आता ग्रामस्थांकडून केला जात आहे. विमानतळाला दिवा पाटील यांचेच नाव द्यावे या भूमिकेवर येथील भूमिपुत्र ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.